मराठी व्याकरण सर्वनाम. मराठी भाषेमध्ये व्याकरणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भाषेतील शब्दांचे योग्य उपयोग, वाक्यरचना, अर्थ आणि संवाद यासाठी व्याकरणाची मदत होते. मराठी व्याकरणातील सर्वनाम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन बोलण्यात, लेखनात, साहित्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वनामाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. या भागमध्ये आपण सर्वनाम याविषयी संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. आपण सर्वनामाची व्याख्या, प्रकार आणि उदाहरणे बघणार आहोत. या भागच्या शेवटी आपण बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे सोडवणार आहोत. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम प्रस्तावना व व्याख्या. सर्वनाम प्रस्तावना. मराठी भाषेमध्ये व्याकरणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भाषेतील शब्दांचे योग्य उपयोग, वाक्यरचना, अर्थ आणि संवाद यासाठी व्याकरणाची मदत होते. मराठी व्याकरणातील सर्वनाम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दैनंदिन बोलण्यात, लेखनात, साहित्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वनामाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा स्थळाचे नाव वारंवार येऊ नये म्हणून सर्वनाम वापरले जाते. त्यामुळे भाषा अधिक सोपी, आकर्षक आणि प्रवाही बनते. सर्वनामाची व्याख्या. नामाऐवजी पर्यायी जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 3. सर्वनामाचे महत्त्व. आई वाक्यात पुनरुक्ती टाळते. 2. भाषेला प्रवाहीपणा येतो. 3. संवाद सुलभ होतो. 4. वेळ आणि शब्दांची बचत होते. 5. साहित्यिक सौंदर्य वाढते. 4. सर्वनामाची वैशिष्ट्ये. आई सर्वनाम नामाऐवजी येते. 2. सर्वनामाचा अर्थ नामावर अवलंबून असतो. 3. सर्वनामाला लिंग, वचन आणि पुरुष असतात. 4. विभक्तीनुसार सर्वनामाचे रूप बदलते. सर्वनामामुळे वाक्य संक्षिप्त होते. 5. सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. आई पुरुषवाचक सर्वनाम. 2. दर्शक सर्वनाम. 3. संबंधी सर्वनाम. 4. प्रश्नार्थक सर्वनाम. 5. सामान्य सर्वनाम. 6. आत्मवाचक सर्वनाम. सर्वनामाचे 6 प्रकार आहेत. आता आपण पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम्यापासून सुरुवात करूया. पुरुषवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामांद्वारे बोलणारा, ऐकणारा किंवा ज्याच्याविषयी बोलले जाते त्या व्यक्तीचा बोध होतो, त्यांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. मी शाळेत जातो. तू पुस्तक वाचतोस. तो खेळतो. वरील वाक्यांमध्ये मी, तू, तोही पुरुषवाचक सर्वनामे आहेत. पुरुषवाचक सर्वनामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामांद्वारे बोलणारा स्वतःचा उल्लेख करतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणे मी, आम्ही, आपण. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामांद्वारे ऐकणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख होतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणे तू, तुम्ही. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामांद्वारे बोलणारा व ऐकणारा यांच्याशिवाय इतर व्यक्ती किंवा वस्तूचा उल्लेख होतो त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणे तो, ती, ते, हा, ही, हे. 3. पुरुषवाचक सर्वनामाचे मुख्य 3 प्रकारची उदाहरणे. आई प्रथम पुरुष, मी, आम्ही. तू द्वितीय पुरुष, तू, तुम्ही. 3. तृतीय पुरुष, तो, ती, ते. सर्वनामाचा दुसरा प्रकार म्हणजे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. ज्या सर्वनामांद्वारे एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा स्थळ यांचा निर्देश किंवा दाखविणे केले जाते त्यांना दर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच एखादी गोष्ट ही, तो, ते, हा अशा शब्दांनी दाखवली जाते तेव्हा ते शब्द दर्शक सर्वनाम असतात. दर्शक सर्वनामांचे प्रकार.
दर्शक सर्वनाम मुख्यतः दोन प्रकारात विभागले जातात. 1. समीप दर्शक सर्वनाम. 2. दूर दर्शक सर्वनाम. समीप दर्शक सर्वनाम ज्या सर्वनामांद्वारे जवळ असलेल्या व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश केला जातो त्यांना समीप दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणे: हा, ही. दूर दर्शक सर्वनाम ज्या सर्वनामांद्वारे दूर असलेल्या व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश केला जातो त्यांना दूर दर्शक सर्वनाम म्हणतात. उदाहरणे: तो, ती, ते, हे. सर्वनामाचा तिसरा प्रकार म्हणजे संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनामाची व्याख्या: ज्या सर्वनामामुळे वाक्यातील दोन भागांमध्ये संबंध जोडला जातो किंवा आधी आलेल्या नामाशी संबंध दाखवला जातो त्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. उदा. जो, जी, जे. संबंधी सर्वनामाची वैशिष्ट्ये: 1. वाक्यात दोन भागांना जोडण्याचे कार्य करते. 2. आधी आलेल्या नामाशी संबंध प्रस्थापित करते. 3. मुख्य वाक्य आणि उपवाक्य यांना जोडते. 4. अर्थ अधिक स्पष्ट व परिणामकारक बनवते. 5. बहुतेक वेळा जोतो, जसाचा, जेते अशा जोडीत वापरले जाते. मराठीमध्ये संबंधी सर्वनामाचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे दिसतात. संबंधी सर्वनाम जोचा उपयोग हा पुल्लिंगी एकवचन असा होतो. संबंधी सर्वनाम जीचा उपयोग हा स्त्रीलिंगी एकवचन असा होतो. संबंधी सर्वनाम जेचा उपयोग हा नपुंसकलिंगी अनेकवचन असा होतो. संबंधी सर्वनाम ज्याचा उपयोग हा नेकवचन विभक्तीनुसार असा होतो. संबंधी सर्वनाम ज्याने चा उपयोग हा करणारा दर्शविणे असा होतो. संबंधी सर्वनाम ज्याला चा उपयोग हा उद्देश दर्शविणे असा होतो. संबंधी सर्वनाम ज्याचे चा उपयोग हा मालकी संबंध असा होतो. संबंधी सर्वनाम ज्याचा उपयोग हा स्थान संबंध असा होतो. संबंधी सर्वनाम जिथे चा उपयोग हा स्थळ संबंध असा होतो. संबंधी सर्वनाम जसाचा उपयोग हा तुलना असा होतो. संबंधी सर्वनाम जितकाचा उपयोग हा प्रमाण दर्शविणे असा होतो. विभक्तीनुसार संबंधी सर्वनामांची रूपे एकवचन आणि अनेकवचनात बदलतात. समजा आपण जो हे सर्वनाम घेतले तर या सर्वनामाचे विभक्तीनुसार एकवचन आणि अनेकवचन खालीलप्रमाणे येते. विभक्ती जर प्रथमा असेल तर जो हे एकवचन तर जे हे अनेकवचन होते. विभक्ती जर द्वितीया असेल तर ज्याला हे एकवचन तर ज्यांना हे अनेकवचन होते. विभक्ती जर तृतीया असेल तर ज्याने हे एकवचन तर ज्यांनी हे अनेकवचन होते. विभक्ती जर चतुर्थी असेल तर ज्याला हे एकवचन तर ज्यांना हे अनेकवचन होते. विभक्ती जर पंचमी असेल तर ज्याच्यापासून हे एकवचन तर ज्यांच्यापासून हे अनेकवचन होते. विभक्ती जर षष्ठी असेल तर ज्याचा हे एकवचन तर ज्यांचा हे अनेकवचन होते. विभक्ती जर सप्तमी असेल तर ज्यात हे एकवचन तर ज्यांत हे अनेकवचन होते. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामाची व्याख्या: ज्या सर्वनामांचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा. कोण, काय, कुणी. प्रश्नार्थक सर्वनामांची वैशिष्ट्ये: प्रश्न विचारण्याचे कार्य करतात. नामाऐवजी वापरले जातात. व्यक्ती, वस्तू, स्थळ, वेळ, कारण इत्यादींबद्दल माहिती विचारतात. वाक्याच्या सुरुवातीला बहुधा येतात. संभाषण अधिक स्पष्ट आणि माहितीपूर्ण बनवतात. प्रश्नार्थक सर्वनामांचे प्रकार. प्रश्नार्थक सर्वनामांचे प्रकार आणि त्याचे वाक्यातील उपयोग खालीलप्रमाणे असतात. प्रश्नार्थक सर्वनाम जर कोण असेल तर त्याचा उपयोग व्यक्तीबद्दल प्रश्नासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर काय असेल तर त्याचा उपयोग वस्तू किंवा घटनासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर कुठे असेल तर त्याचा उपयोग स्थळसाठी होतो.
प्रश्नार्थक सर्वनाम जर कधी असेल तर त्याचा उपयोग वेळसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर का असेल तर त्याचा उपयोग कारणसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर कसा असेल तर त्याचा उपयोग पद्धत स्वरूपसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर किती असेल तर त्याचा उपयोग संख्या प्रमाणसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर कोणता असेल तर त्याचा उपयोग निवडसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर कुणाचा असेल तर त्याचा उपयोग मालकीसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनाम जर कुणाला असेल तर त्याचा उपयोग उद्देशसाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामांची रूपे आणि त्याचे वाक्यात उपयोग खालीलप्रमाणे असतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कोण असेल तर त्याचा उपयोग व्यक्ती ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कुणाला असेल तर त्याचा उपयोग व्यक्तीस उद्देशून ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कुणाचा असेल तर त्याचा उपयोग मालकी ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कुणाकडून असेल तर त्याचा उपयोग स्रोत ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर काय असेल तर त्याचा उपयोग वस्तू ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कशाने असेल तर त्याचा उपयोग साधन ओळखण्यासाठी होतो. प्रश्नार्थक सर्वनामाचे रूप जर कशासाठी असेल तर त्याचा उपयोग उद्देश ओळखण्यासाठी होतो. सर्वनामचा पाचवा प्रकार म्हणजे सामान्य सर्वनाम. सामान्य सर्वनामाची व्याख्या. ज्या सर्वनामांचा उपयोग सामान्यपणे व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना सामान्य सर्वनाम म्हणतात. हे सर्वनाम विशिष्ट प्रश्न, संबंध किंवा निर्देश दर्शवता सामान्य अर्थाने वापरले जातात. सामान्य सर्वनामाची वैशिष्ट्ये. नामाऐवजी वापरले जाते. भाषा अधिक सोपी आणि प्रवाही बनवते. पुनरुक्ती टाळते. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांचा सामान्य उल्लेख करते. संभाषणात सर्वाधिक वापरले जाणारे सर्वनाम आहेत. सामान्य सर्वनामांची उदाहरणे. सर्वनाम जर मी असेल तर त्याचा वाक्यात उपयोग बोलणारी व्यक्ती असा होतो. सर्वनाम जर आम्ही असेल तर त्याचा वाक्यात उपयोग बोलणाऱ्या अनेक व्यक्ती असा होतो. सर्वनाम जर तू असेल तर त्याचा वाक्यात उपयोग ज्याच्याशी बोलले जाते असा होतो. सर्वनाम जर तुम्ही असेल तर त्याचा वाक्यात उपयोग अनेक व्यक्ती आदरार्थी असा होतो. सर्वनाम जर तो असेल तर त्याचा वाक्यात उपयोग पुरुष किंवा वस्तू असा होतो. सर्वनाम जर ती असेल तर त्याचा वाक्यात उपयोग स्त्री असा होतो. सर्वनाम जर ते असेल तर त्याचा वाक्यात उपयोग नपुंसकलिंगी अनेकवचन असा होतो. सर्वनाम जर हे असेल तर त्याचा वाक्यात उपयोग जवळील वस्तू असा होतो. सामान्य सर्वनामांचे प्रकार. 1. प्रथम पुरुषी सामान्य सर्वनाम. ज्याद्वारे बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करते. उदाहरणे. मी, आम्ही, आपण. उदाहरणे वाक्यात. मी शाळेत जातो. आम्ही खेळत आहोत. 2. द्वितीय पुरुषी सामान्य सर्वनाम. ज्याच्याशी बोलले जाते त्या व्यक्तीसाठी वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरणे. तू, तुम्ही, आपण. उदाहरणे. तू अभ्यास कर. तुम्ही कुठे जाता. सामान्य सर्वनामांचे प्रकार. 3. तृतीय पुरुषी सामान्य सर्वनाम. ज्याच्याविषयी बोलले जाते त्या व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरणे. तो, ती, ते, त्या. उदाहरणे. तो क्रिकेट खेळतो. ती गाणे गाते. ते मैदानात गेले. विभक्तीनुसार सामान्य सर्वनामांची रूपे एकवचन व अनेकवचन यात बदलतात. उदाहरण म्हणून आपण तो या सर्वनामाची विभक्तीनुसार एकवचन आणि अनेकवचन बघूया. प्रथमा विभक्तीमध्ये तो हे एकवचन आहे तर ते हे त्याचे अनेकवचन आहे. द्वितीया विभक्तीमध्ये त्याला हे एकवचन आहे तर त्यांना हे त्याचे अनेकवचन आहे.
तृतीय विभक्तीमध्ये त्याने हे एकवचन आहे तर त्यांनी हे त्याचे अनेकवचन आहे. चतुर्थी विभक्तीमध्ये त्याला हे एकवचन आहे तर त्यांना हे त्याचे अनेकवचन आहे. पंचमी विभक्तीमध्ये त्याच्यापासून हे एकवचन आहे तर त्यांच्यापासून हे त्याचे अनेकवचन आहे. षष्ठी विभक्तीमध्ये त्याचा हे एकवचन आहे तर त्यांचा हे त्याचे अनेकवचन आहे. सप्तमी विभक्तीमध्ये त्यात हे एकवचन आहे तर त्यात हे त्याचे अनेकवचन आहे. सामान्य सर्वनामाचा उपयोग व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी. उदा. तो माझा मित्र आहे. ती डॉक्टर आहे. 2. वस्तूचा उल्लेख करण्यासाठी. उदा. हे माझे पुस्तक आहे. ते घर खूप मोठे आहे. समूहाचा उल्लेख करण्यासाठी. उदा. आम्ही उद्या सहलीला जाणार आहोत. ते सर्व मैदानात खेळत होते. सामान्य सर्वनाम ओळखण्याची पद्धत. नामाऐवजी वापरलेला शब्द शोधावा. तो शब्द व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांचा सामान्य उल्लेख करतो का ते पाहावे. वाक्यात पुनरुक्ती टाळण्यासाठी वापर झाला आहे का ते तपासावे. आत्मवाचक सर्वनाम. सर्वनामाचा 6वा प्रकार म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या. ज्या सर्वनामाद्वारे कर्ता स्वतःचाच निर्देश करतो किंवा क्रियेचा परिणाम स्वतःवरच होतो, त्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. उदा. स्वतः, आपण. आत्मवाचक सर्वनामाची वैशिष्ट्ये. कर्ता स्वतःचा उल्लेख करतो. क्रिया स्वतःवरच घडते. स्वतः, आपण, निज, स्व इत्यादी शब्दांचा उपयोग होतो. वाक्यात आत्मभाव किंवा स्वसंबंध दर्शविला जातो. भाषेला स्पष्टता आणि प्रभाव प्राप्त होतो. आत्मवाचक सर्वनामांची उदाहरणे व त्याचा वाक्यात उपयोग खाली दर्शविला आहे. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतः असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःचा उल्लेख साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर आपण असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतः व समूहासाठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्व असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःशी संबंधित साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर निज असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःचे साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर आपला असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःची मालकी साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतःला असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःवर क्रियासाठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतः असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःचा उल्लेख साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतःला असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःवर क्रियासाठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतःचे असेल तर त्याचा उपयोग वाक्यात मालकी साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर स्वतःहून असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःच्या इच्छेने साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर आपला असेल तर त्याचा उपयोग वाक्यात स्वतःशी संबंधित साठी करतात. आत्मवाचक सर्वनाम जर आपल्या असेल तर त्याचा उपयोग वाक्यात समूहाशी संबंधित साठी करतात. सर्वनाम आणि लिंग यांचा संबंध. मराठी भाषेत सर्वनामांचे रूप लिंगानुसार बदलते. उदाहरण. लिंग पुल्लिंग असेल तर सर्वनाम तो असते. लिंग स्त्रीलिंग असेल तर सर्वनाम ती असते. लिंग नपुंसकलिंग असेल तर सर्वनाम ते असते. सर्वनामांची लिंगानुसार रूपे. तृतीय पुरुष सर्वनामाचे चे पुल्लिंग तो स्त्रीलिंग ती व नपुंसक लिंग ते असते. दर्शक पुरुष सर्वनामाचे चे पुल्लिंग हा स्त्रीलिंग ही व नपुंसक लिंग हे असते. संबंधी पुरुष सर्वनामाचे चे पुल्लिंग जो स्त्रीलिंग जी व नपुंसक लिंग जे असते. प्रश्नार्थक पुरुष सर्वनामाचे चे पुल्लिंग कोणता स्त्रीलिंग कोणती व नपुंसक लिंग कोणते असते. सर्वनाम आणि वचन. सर्वनाम आणि वचन यांचा संबंध. मराठी भाषेत सर्वनामांचे रूप वचनानुसार बदलते. उदाहरण. एकवचन मी तर अनेकवचन आम्ही. एकवचन तू तर अनेकवचन तुम्ही. एकवचन तो तर अनेकवचन ते.
एकवचन ती तर अनेकवचन त्या. एकवचन हे तर अनेकवचन ही सर्व सर्वनामांची वचनानुसार रूपे. प्रथम पुरुष. एकवचन जर मी तर अनेकवचन आम्ही आपण. उदाहरणे. मी अभ्यास करतो. आम्ही अभ्यास करतो. द्वितीय पुरुष. एकवचन जर तू तर अनेकवचन तुम्ही. उदाहरणे. तू कुठे जातोस? तुम्ही कुठे जाता? तृतीय पुरुष. एकवचन तो असेल तर अनेकवचन ते. एकवचन ती असेल तर अनेकवचन त्या. एकवचन ते असेल तर अनेकवचन ती ते. उदाहरणे. तो खेळतो. ते खेळतात. सर्वनाम आणि विभक्ती. मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम आणि विभक्ती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात, तर वाक्यातील शब्दांचा इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शविणाऱ्या प्रत्ययांना विभक्ती म्हणतात. सर्वनामांना विभक्तीचे प्रत्यय लागल्यावर त्यांच्या रूपात बदल होतो. उदा. तो त्याला त्याने त्याचा. मी मला माझा माझ्यामुळे. यावरून दिसते की विभक्तीनुसार सर्वनामांची रूपे बदलतात. मराठीत मुख्यतः 7 विभक्ती मानल्या जातात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. प्रत्येक विभक्ती सर्वनामाचा वेगळा संबंध दर्शवते. विभक्ती जर प्रथमा असेल तर वाक्य तो आलो, येथे करता तो आहे. विभक्ती जर द्वितीय असेल तर वाक्य त्याला बोलवा, येथे कर्म त्याला आहे. विभक्ती जर तृतीया असेल तर वाक्य त्याने काम केले, येथे करणारा त्याने विभक्ती आहे. विभक्ती जर चतुर्थी असेल तर वाक्य मला पुस्तक दे, येथे मला विभक्ती आहे. विभक्ती जर पंचमी असेल तर वाक्य त्याच्यापासून शिका, येथे त्याच्यापासून विभक्ती आहे. विभक्ती जर षष्ठी असेल तर वाक्य त्याचा मित्र, येथे त्याचा विभक्ती आहे. विभक्ती जर सप्तमी असेल तर वाक्य त्यात पाणी आहे, येथे त्यात विभक्ती आहे. या भागात आपण विभक्ती आणि त्याचे प्रत्यय समजून घेऊ. प्रथमा विभक्तीला तो प्रत्यय आहे. द्वितीया विभक्तीला त्याला प्रत्यय आहे. तृतीया विभक्तीला त्याने प्रत्यय आहे. चतुर्थी विभक्तीला त्याला प्रत्यय आहे. पंचमी विभक्तीला त्याच्यापासून प्रत्यय आहे. षष्ठी विभक्तीला त्याचा प्रत्यय आहे. सप्तमी विभाकिताला त्याच्यात प्रत्यय आहे. सर्वनामाचे प्रमुख उपयोग. 1. नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी. एकाच नामाचा वारंवार वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते. उदा. राम शाळेत गेला. तो अभ्यास करतो. 2. व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्याचा उल्लेख करण्यासाठी. सर्वनाम व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दर्शवते. उदा. ती डॉक्टर आहे. ते घर मोठे आहे. 3. प्रश्न विचारण्यासाठी. प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते. उदा. कोण आला? काय झाले? सर्वनामाचे प्रमुख उपयोग. 4. संबंध दर्शवण्यासाठी. संबंधी सर्वनाम 2 वाक्यांमधील संबंध स्पष्ट करते. उदा. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. 5. स्वतःचा उल्लेख करण्यासाठी. आत्मवाचक सर्वनाम स्वतःचा निर्देश करते. उदा. मी स्वतः हे काम केले. 6. निर्देश करण्यासाठी. दर्शक सर्वनाम एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरले जाते. उदा. हा माझा मित्र आहे. सर्वनामाचे महत्त्व. 1. भाषा अधिक स्पष्ट होते. 2. वाक्य छोटे व प्रभावी बनते. 3. संभाषण अधिक नैसर्गिक होते. 4. लेखनात सौंदर्य निर्माण होते. 5. अर्थ समजण्यास सोपे जाते. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम आणि नाम यांतील फरक. मराठी व्याकरणामध्ये नाम आणि सर्वनाम हे दोन्ही महत्त्वाचे शब्दप्रकार आहेत. नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, प्राणी,
स्थळ किंवा भावनेचे नाव होय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात. उदा. राम शाळेत गेला. तो अभ्यास करतो. येथे राम हे नाम आहे तर तो हे सर्वनाम आहे. नाम आणि सर्वनाम यांतील प्रमुख फरक. नाम व्यक्ती, वस्तू किंवा स्थळाचे नाव दर्शवते. वाक्यात प्रथम उल्लेखासाठी वापरले जाते. पुनरुक्ती होऊ शकते. उदा. राम, पुस्तक, नदी. सर्वनाम नामाऐवजी वापरले जाते. नामावर अवलंबून असते. उदा. तो, ती, ते. पुनरुक्ती होऊ शकते. पुढील उल्लेखासाठी वापरले जाते. सर्वनामाच्या विविध प्रकारची उदाहरणे. 1. पुरुषवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामातून बोलणारी, ऐकणारी किंवा ज्याच्याबद्दल बोलले जाते ती व्यक्ती समजते. उदाहरणे. प्रथम पुरुष. मी, आम्ही, आपण. वाक्ये. मी शाळेत जातो. आम्ही खेळत आहोत. द्वितीय पुरुष. तू, तुम्ही. वाक्ये. तू अभ्यास कर. तुम्ही कुठे राहता. सर्वनामाच्या विविध प्रकारची उदाहरणे. तृतीय पुरुष. तो, ती, ते, त्या. वाक्ये. तो क्रिकेट खेळतो. ती गाणे गाते. 2. दर्शक सर्वनाम. ज्या सर्वनामाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू दाखवली जाते. उदाहरणे. हा, ही, हे, तो, ती, ते. वाक्ये. हा माझा मित्र आहे. हे पुस्तक नवीन आहे. सर्वनामाच्या विविध प्रकारची उदाहरणे. 3. संबंधी सर्वनाम. ज्या सर्वनामाने दोन वाक्यांमध्ये संबंध जोडला जातो. उदाहरणे. जो, जी, जे, ज्या. वाक्ये. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो. जी मुलगी गाते ती माझी बहीण आहे. 4. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाने प्रश्न विचारला जातो. उदाहरणे. कोण, काय, कुठे, कधी, किती. वाक्ये. कोण आला. तू कुठे जात आहेस. सर्वनामाच्या विविध प्रकारची उदाहरणे. 5. सामान्य सर्वनाम. सामान्यपणे नामाऐवजी वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरणे. मी, तू, तो, ती, ते. वाक्ये. तो शाळेत गेला. ती अभ्यास करते. 6. आत्मवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामाने कर्ता स्वतःचा उल्लेख करतो. उदाहरणे. स्वतः, आपण. वाक्ये. मी स्वतः हे काम केले. आपण आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. सर्वनामाच्या विविध प्रकारची उदाहरणे. 7. अनिश्चित सर्वनाम. ज्या सर्वनामाने निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होत नाही. उदाहरणे. कोणी, काही, कुणीतरी. वाक्ये. कोणी दार ठोठावत आहे. काही लोक मैदानात आहेत. 8. परस्परवाचक सर्वनाम. ज्या सर्वनामाने परस्पर संबंध व्यक्त होतो. उदाहरणे. एकमेक, परस्पर. वाक्ये. विद्यार्थी एकमेकांना मदत करतात. त्यांनी परस्पर सहकार्य केले. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 1. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. अ. विशेषण. बी. क्रियापद. सी. सर्वनाम. डी. अव्यय. उत्तर सी. सर्वनाम. 2. खालीलपैकी सर्वनाम कोणते. अ. राम. बी. सुंदर. सी. तो. डी. घर. उत्तर सी. तो. 3. मी शाळेत जातो या वाक्यातील सर्वनाम ओळखा. अ. शाळेत. बी. जातो. सी. मी. डी. नाही. उत्तर सी. मी. 4.
तो क्रिकेट खेळतो येथे तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. पुरुषवाचक. सी. संबंधी. डी. आत्मवाचक. उत्तर बी. पुरुषवाचक. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5 सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 5. कोण आला येथे कोण हे कोणते सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. दर्शक. सी. प्रश्नार्थक. डी. आत्मवाचक. उत्तर सी. प्रश्नार्थक. 6. जो मेहनत करतो तो यशस्वी होतो येथे जो हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. दर्शक. डी. सामान्य. उत्तर बी. संबंधी. 7. हा माझा मित्र आहे येथे हा हे कोणते सर्वनाम आहे? अ. दर्शक. बी. आत्मवाचक. सी. प्रश्नार्थक. डी. संबंधी. उत्तर अ. दर्शक. 8. मी स्वतः हे काम केले येथे स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. आत्मवाचक. सी. संबंधी. डी. दर्शक. उत्तर बी. आत्मवाचक. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5 सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 9. प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते? अ. तो. बी. तू. सी. मी. डी. ती. उत्तर सी. मी. 10. द्वितीय पुरुषी सर्वनाम कोणते? अ. आम्ही. बी. तुम्ही. सी. ते. डी. ती. उत्तर बी. तुम्ही. 11. तृतीय पुरुषी सर्वनाम कोणते? अ. मी. बी. तू. सी. तो. डी. आपण. उत्तर सी. तो. 12. ती गाणे गाते येथे ती कोणत्या लिंगाचे सर्वनाम आहे? अ. पुल्लिंग. बी. स्त्रीलिंग. सी. नपुंसकलिंग. डी. सामान्यलिंग. उत्तर बी. स्त्रीलिंग. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5 सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 13. ते घर मोठे आहे येथे ते कोणत्या लिंगाचे सर्वनाम आहे? अ. पुल्लिंग. बी. स्त्रीलिंग. सी. नपुंसकलिंग. डी. द्विलिंग. उत्तर सी. नपुंसकलिंग. 14. तू कुठे जातोस येथे कुठे हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. दर्शक. डी. आत्मवाचक. उत्तर अ. प्रश्नार्थक. 15. जिथे इच्छा तिथे मार्ग येथे जिथे हे कोणते सर्वनाम आहे? अ. दर्शक. बी. प्रश्नार्थक. सी. संबंधी. डी. सामान्य. उत्तर सी. संबंधी. 16. आम्ही हे कोणत्या वचनाचे सर्वनाम आहे? अ. एकवचन. बी. अनेकवचन. सी. द्विवचन. डी. नपुंसकवचन. उत्तर बी. अनेकवचन. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5 सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 17. मीचे अनेकवचन काय? अ. तुम्ही. बी. आम्ही. सी. ते. डी. आपण. उत्तर बी. आम्ही. 18. तूचे अनेकवचन काय? अ. ते. बी. आपण. सी. तुम्ही. डी. आम्ही. उत्तर सी. तुम्ही. 19. तोचे स्त्रीलिंगी रूप कोणते? अ. ती. बी. ते. सी. त्या. डी. हे. उत्तर अ. ती. 20. ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. दर्शक. सी. संबंधी. डी. आत्मवाचक. उत्तर बी. दर्शक. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5 सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 21. कोणीतरी आले होते
येथे कोणीतरी हे कोणते सर्वनाम आहे? अ. अनिश्चित. बी. प्रश्नार्थक. सी. संबंधी. डी. दर्शक. उत्तर अ. अनिश्चित. 22. एकमेकांना मदत करा. येथे एकमेक हे कोणते सर्वनाम आहे? अ. आत्मवाचक. बी. संबंधी. सी. परस्परवाचक. डी. दर्शक. उत्तर सी. परस्परवाचक. 23. ज्या मुलांनी मेहनत घेतली ते यशस्वी झाले. येथे ज्या हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. आत्मवाचक. डी. दर्शक. उत्तर बी. संबंधी. 24. आपण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. पुरुषवाचक. बी. आत्मवाचक. सी. दोन्ही. डी. प्रश्नार्थक. उत्तर सी. दोन्ही. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 25. मला हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? अ. मी. बी. तू. सी. तो. डी. ती. उत्तर अ. मी. 26. त्याला हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? अ. ती. बी. तो. सी. ते. डी. तुम्ही. उत्तर बी. तो. 27. जितकी मेहनत तितके यश. येथे जितकी हे कोणते सर्वनाम आहे? अ. दर्शक. बी. प्रश्नार्थक. सी. संबंधी. डी. सामान्य. उत्तर सी. संबंधी. 28. काय झाले? येथे काय हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. आत्मवाचक. डी. सामान्य. उत्तर अ. प्रश्नार्थक. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 29. स्वतःचे काम स्वतः करा. येथे किती आत्मवाचक सर्वनामे आहेत? अ. 1. बी. 2. सी. 3. डी. 4. उत्तर बी. 2. 30. तो हे कोणत्या पुरुषाचे सर्वनाम आहे? अ. प्रथम. बी. द्वितीय. सी. तृतीय. डी. चतुर्थ. उत्तर सी. तृतीय. 31. तुम्ही हे कोणत्या पुरुषाचे सर्वनाम आहे? अ. प्रथम. बी. द्वितीय. सी. तृतीय. डी. सामान्य. उत्तर बी. द्वितीय. 32. माझा हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? अ. मी. बी. आम्ही. सी. तू. डी. तो. उत्तर अ. मी. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 33. ज्याने हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. दर्शक. डी. सामान्य. उत्तर बी. संबंधी. 34. ही माझी बहीण आहे. येथे ही हे कोणते सर्वनाम आहे? अ. दर्शक. बी. प्रश्नार्थक. सी. आत्मवाचक. डी. अनिश्चित. उत्तर अ. दर्शक. 35. कोणता रंग तुला आवडतो? येथे कोणता हे कोणते सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. प्रश्नार्थक. सी. दर्शक. डी. सामान्य. उत्तर बी. प्रश्नार्थक. 36. त्यांनी काम पूर्ण केले. येथे त्यांनी कोणत्या विभक्तीचे रूप आहे? अ. प्रथमा. बी. द्वितीया. सी. तृतीया. डी. सप्तमी. उत्तर सी. तृतीया. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 37. त्याचा मित्र आला. येथे त्याचा कोणती विभक्ती दर्शवते? अ. प्रथमा. बी. षष्ठी. सी. सप्तमी. डी. द्वितीया. उत्तर बी.
षष्ठी. 38. कोण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. प्रश्नार्थक. सी. दर्शक. डी. आत्मवाचक. उत्तर बी. प्रश्नार्थक. 39. तीचे अनेकवचन काय? अ. ते. बी. त्या. सी. तुम्ही. डी. आम्ही. उत्तर बी. त्या. 40. तोचे अनेकवचन काय? अ. त्या. बी. ते. सी. आम्ही. डी. तुम्ही. उत्तर बी. ते. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 41. ज्याला हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. दर्शक. सी. प्रश्नार्थक. डी. सामान्य. उत्तर अ. संबंधी. 42. कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. अनिश्चित. बी. दर्शक. सी. प्रश्नार्थक. डी. आत्मवाचक. उत्तर अ. अनिश्चित. 43. हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. प्रश्नार्थक. सी. दर्शक. डी. आत्मवाचक. उत्तर सी. दर्शक. 44. आपण आपले कर्तव्य पार पाडावे येथे आपण कोणते सर्वनाम आहे? अ. आत्मवाचक. बी. प्रश्नार्थक. सी. संबंधी. डी. अनिश्चित. उत्तर अ. आत्मवाचक. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 45. तिचा हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? अ. ती. बी. तो. सी. ते. डी. आपण. उत्तर अ. ती. 46. माझे पुस्तक हरवले येथे माझे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? अ. संबंधी. बी. आत्मवाचक. सी. पुरुषवाचक. डी. दर्शक. उत्तर सी. पुरुषवाचक. 47. ज्या गावात नदी आहे ते गाव सुंदर आहे येथे ज्या हे कोणते सर्वनाम आहे? अ. प्रश्नार्थक. बी. संबंधी. सी. आत्मवाचक. डी. अनिश्चित. उत्तर बी. संबंधी. मराठी व्याकरण पाठ क्रमांक 5. सर्वनाम बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे. 48. त्यांच्याकडून हे कोणत्या सर्वनामाचे रूप आहे? अ. तो. बी. ती. सी. ते. डी. तुम्ही. उत्तर अ. तो. 49. स्व हा शब्द कोणत्या प्रकारच्या सर्वनामात येतो? अ. दर्शक. बी. प्रश्नार्थक. सी. आत्मवाचक. डी. संबंधी. उत्तर सी. आत्मवाचक. 50. खालीलपैकी सर्वनामाचे उदाहरण कोणते? अ. आनंद. बी. पुस्तक. सी. नदी. डी. आम्ही. उत्तर डी. आम्ही.